नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। समन्ताचक्रवालेषु अत्रागच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस् शृण्वन्तु सकमोक्षदम्। धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता। परितधम्मश्रवणकालो अयं भदन्ताति। एवमेषु तङ्गेकं समयं भगवा सावधियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्य आरामे। तत्रको भगवा भिक्खु आमन्तेषि भिक्खवोऽपि भदन्तेति ते भिक्खु भगवतो पञ्चदशोऽंशु भगवा एतदवोच। अठिमे भिक्खवे लोकधर्मालोकम् अनुपरिवर्तन्ति। लोकोऽथ अट्ठलोकधर्मे अनुपरिवर्तति कथमेऽट्ठम्। लाभोऽच लाभोऽच यशोऽच यशोऽच निन्दाच प्रशंसाच सुखं च दुःखं च। इमे को भिक्खवे अट्ठलोकधर्मालोकम् अनुपरिवर्तन्ति। लोकोऽच इमे अट्ठं लोकधर्मे अनुपरिवर्तति। अश्रुतवतो भिक्खवे पुतुजनसपि उपजति लाभोऽपि अलाभोऽपि यशोऽपि अयशोऽपि। निन्दापि प्रशंसापि दुःखमपि सुखमपि। श्रुतवतोऽपि भिक्खवे आर्यश्रावकस्य उपजति लाभोऽपि अलाभोऽपि यशोऽपि अयशोऽपि। निन्दापि प्रशंसापि सुखमपि दुःखमपि। तत्र भिक्खवे को विशेषो को अधिपायसो की नानाकरण। श्रुतवतो आर्यश्रावकस्य श्रुतवता पुतुजनेनाति। भगवन्मूलकामो भन्ते धम्मा भगवन्नेत्रिका भगवन् पण्डिशरणा साधुवत भन्ते। भगवन्तन्नेव पठि भातु एतस्य भाषितस्य अर्थो भगवतो सुता भिक्खुधारे सन्तीति। तेन हि भिक्खवे शृणात साधुकं मनसि करोथ। भाषिष्यापि ते एवंपि को भन्तेति ते भिक्खु भगवतो पञ्चदशोऽंशु भगवा एतदवोच।
आसुतव को भिक्खवे पुतुजनस्तलाभोपजन्ति सोण पटिसंसिंहन्ति उपन्नो भूमे अयं लाभो सूचको अनित्यो दुःखो विपरिणाम धम्मोति यथाभूतं न पजानाति अलाभोपजन्ति यशोपजन्ति अयशोपजन्ति निंदा उपजन्ति प्रशंसा उपजन्ति सुखं उपजन्ति दुःखं उपजन्ति सोनपटि संसिंहति उपन्नं को इदं दुःखं तंसको अनित्य दुःखं विपरिणाम धम्मन्ति यथाभूतं पजानाति तस्लाभोऽपि चित्तपर्यदाय तिष्ठति अलाभोऽपि चित्तं पर्यदाय तिष्ठति यशोऽसि अपशोऽस्ति अयशोऽपि निन्दापि प्रशंसापि सुखमपि दुःखमपि चित्तं पर्यदाय तिष्ठन्ति सोपन्ने लाभे निरुद्धन्ति उपन्ने अलाभे पटि विरुद्धति उपन्ने यशो अनुरुद्धन्ति उपन्ने अयसे पटि विरुद्धन्ति उपन्नाय प्रशंसाय अनुरुद्धन्ति उपन्नाय निन्दाय पटि विरुद्धति उपन्ने सुखे अनुरुद्धन्ति उपन्ने दुःखे पटि विरुद्धन्ति सो एवं अनुरोध विरोध विपयुक्तो स परिमुच्यते जातिया जरा मरणेन शोके परिदेवे दुःखे दोमनस्ते उपायासे न परिमुच्यते दुःखस्माति वदामि सुतवतो सखो भिक्खवे अर्यशावकस्य लाभोपजति सोपटि संसिंहति उपन्नो भूमे अयं लाभो सूचको अनित्यो दुःखो विपरिणाम धम्मोति यथाभूतं पजानाति अलाभोपजति यशोऽपि अयशोऽपि निन्दापि प्रशंसापि सुखमपि दुःखं उपजन्ति सोपटि संसिंहति उपन्नं को मे इदं दुःखं तंसको अनित्यं दुःखं विपरिणाम धम्मन्ति यथाभूतं पजानाति तस्लाभोऽपि चित्तं न पर्यदाय तिष्ठति अलाभोऽपि यशोऽपि अयशोऽपि निन्दापि प्रशंसापि सुखमपि दुःखमपि चित्तं न पर्यदाय तिष्ठति सो उपन्ने लाभे नानुरुञ्जति उपन्ने अलाभे न पटि विरुद्धन्ति उपन्ने यसे नानुरुज्यति उपन्ने अयसे न पटि विरुद्धति उपन्नाय प्रशंसाय नानुरुज्यति उपन्नाय निन्दाय न पटि विरुद्धति उपन्ने सुखे नानुरुज्यति उपन्ने दुःखे न पटि विरुद्धति सो एवं अनुरोध विरोध विपाहिनो परिमुच्यते जातिया जरामेन शोके परिदेवे हि दुःखे दोमन
सेहि उपायासेहि परिमुच्यति दुःखमातीव वदामि अयं को भिक्खवे विशुषो एवं अधिपायसो इदं नानाकरं सूतवतो अर्यसावकस्य अस्तु तवता पुतुजनेनाति लाभो अलाभो अयसो सूत निंदा प्रशंसा सुखं च दुःखं एते धम्मा मनुष्येषु अनिच्छा न सत्सता विपरिणाम धम्मा एते च नत्वा मेधावी विदुषो अवेखन्ति धम्म विपरिणाम धम्मो इटस्सा धम्मानमतिन्ति चित्तं अनिष्ठतो नोपटिघातमेतो तस्सानुरोधा अपनिता विभासिता तद्गता न सन्ति पदन्त नत्वा विरजं अशोकं सम्मापजानाति भवस्य पारगूति आताच आपण पठम लोक धम्म सूत्र म्हणजे प्रथम लोक धर्म सूत्र पालीमध्ये श्रवण केले. याचा मराठीत अर्थ असा आहे की मी असे ऐकले आहे, एक वेळ तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवन आरामात विहार करत होते. तिथे तथागतांनी भिक्खूंना संबोधित केले. हे भिक्खूंनो, भिक्खूंनी उत्तर दिले, जी भदन. तथागतांनी भिक्खूंना उद्देशून बोलले, हे 8 लोकधर्म या संसाराला फिरवत राहतात आणि हा संसार या 8 लोकधर्माच्या भोवती फिरत राहतो. कोणते आहेत हे 8? लाभ म्हणजे फायदा आणि अलाभ म्हणजे नुकसान. यश म्हणजे कीर्ती आणि अयश म्हणजे अपकीर्ती. निंदा म्हणजे टीका आणि प्रशंसा म्हणजे स्तुती, सुख आणि दुःख. भिक्खूंनो, हेच ते 8 लोकधर्म आहेत. या संसाराला फिरवतात आणि संसार यांच्या भोवती फिरतो. भिक्खूंनो, जो अज्ञानी सामान्य माणूस आहे त्याच्याही जीवनात लाभ, अलाभ, यश, अयश, निंदा, प्रशंसा आणि सुख दुःख उत्पन्न होते. आणि जो ज्ञानी आर्य श्रावक म्हणजे धम्माचा अभ्यासक आहे त्याच्याही जीवनात लाभ, अलाभ, यश, अयश, निंदा, प्रशंसा आणि सुख दुःख उत्पन्न होते. मग भिक्खूंनो, अशा वेळी त्या अज्ञानी सामान्य माणसामध्ये आणि ज्ञानी आर्य श्रावकामध्ये काय फरक आहे? काय विशेषता आहे आणि काय भिन्नता आहे? भिक्खूंनी उत्तर दिले, भदन, आमचे सर्व धम्म विचार तथागत मूलक आहेत, तथागतांकडून आलेले आहेत. तथागत आमचे मार्गदर्शक आणि आश्रय आहेत. किती चांगले होईल जर तथागतांनीच या भाषणाचा खरा अर्थ स्पष्ट करावा. तथागतांकडून ऐकून सर्व भिक्खू हे ध्यानात ठेवतील. त्यावर तथागत भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो,
मग काळजीपूर्वक ऐका आणि जे सांगतो ते मनात नीट साठवून ठेवा. भिक्खूंनी उत्तर दिले, जी भदन. तथागतांनी सांगायला सुरुवात केली, भिक्खूंनो, जेव्हा एखादा अज्ञानी सामान्य माणसाला लाभ म्हणजे फायदा होतो, तेव्हा तो असा विचार करत नाही की हा जो लाभ मला झाला आहे तो अनित्य आहे, दुःखाला कारणीभूत ठरणारा आहे आणि बदलणारा नाशवंत आहे. तो परिस्थितीला जसेच्या तसे समजून घेत नाही. तसेच जेव्हा त्याला नुकसान होते, यश मिळते, अपयश येते, निंदा होते, स्तुती होते, सुख मिळते किंवा दुःख होते, तेव्हा तो असा विचार करत नाही की हे जे दुःख किंवा परिस्थिती माझ्यावर आली आहे ती अनित्य आहे, क्षणभंगूर आहे आणि बदलणारी आहे. तो सत्याला जसेच्या तसे जाणत नाही. त्यामुळे तो लाभ झाला की आनंदाने उड्या मारतो आणि त्याचे चित्त त्यात वाहून जाते. नुकसान झाले की त्याचे चित्त दुःखाने घेरले जाते. यश, अपयश, निंदा, स्तुती, सुख आणि दुःख या सर्व गोष्टी त्याच्या चित्तावर पूर्ण ताबा मिळवतात. तो लाभ झाला की त्यात आसक्त होतो आणि नुकसान झाले की त्याचा विरोध करतो किंवा खचून जातो. तो स्तुतीने हुरळून जातो आणि निंदेने क्रोधित होतो. सुखात अंध होतो आणि दुःखात रडू लागतो. असा व्यक्ती राग आणि द्वेषाच्या चक्रातून अडकल्यामुळे जन्म, जरा म्हणजे वृद्धत्व, मरण, शोक, रडणे, शारीरिक मानसिक वेदना आणि संकटातून मुक्त होत नाही. मी असे म्हणतो की तो दुःखातून कधीच मुक्त होत नाही. परंतु भिक्खूंनो, जेव्हा एखादा ज्ञानी आर्य श्रावकाला लाभ फायदा होतो, तेव्हा तो असा विचार करतो आणि विवेक ठेवतो की हा जो लाभ मला झाला आहे तो अनित्य आहे, क्षणभंगूर आहे आणि विपरिणामधर्मी म्हणजे बदलणारा आहे. तो परिस्थितीला जसेच्या तसे यथाभूत जाणतो. तसे जेव्हा त्याला नुकसान होते, यश मिळते, अपयश येते, निंदा होते, स्तुती होते, सुख मिळते किंवा दुःख होते, तेव्हा तो नीट विचार करतो की हे जे दुःख माझ्यावर आले आहे ते अनित्य आहे, कायम टिकणारे नाही आणि बदलणारे आहे. तो सत्याला जसेच्या तसे जाणतो. त्यामुळे लाभ झाला की त्याचे चित्त विचलित होत नाही आणि नुकसान झाले तरी त्याचे चित्त डगमगत नाही. यश, अयश, निंदा, प्रशंसा, सुख, दुःख, कोणतीही परिस्थिती आली तरी त्याचे चित्त स्थिर राहते. परिस्थिती त्याच्या चित्तावर ताबा मिळू शकत नाही. तो उत्पन्न झालेल्या लाभाने हुरळून जात नाही आणि नुकसानीने खचून जात नाही. तो स्तुतीने सुखावत नाही आणि निंदेने आपस्तळा होत नाही. तो सुखात वाहवत जात नाही आणि दुःखात रडत बसत नाही. असा व्यक्ती अनुकूलता आणि प्रतिकूलता, राग द्वेष या दोन्हीपासून मुक्त झाल्यामुळे जन्म, वृद्धत्व, मृत्यू, शोक, दुःख आणि सर्व संकटातून मुक्त होतो. मी असे म्हणतो की तो संसाराच्या सर्व दुःखातून मुक्त होतो. भिक्खूंनो, हाच तो फरक आहे, हीच ती विशेषता आहे आणि हीच ती भिन्नता आहे जी एका ज्ञानी आर्य श्रावकाला अज्ञानी सामान्य माणसापेक्षा वेगळी करते. लाभ, हानी, अपकीर्ती, कीर्ती, निंदा, प्रशंसा आणि सुख दुःख हे 8 धर्म
मानवी जीवनात अनित्य आहेत, ते शाश्वत नाहीत, बदलणारे आहेत. या गोष्टी समजून घेऊन जो ज्ञानी आणि बुद्धिमान व्यक्ती आहे तो या बदलणाऱ्या जगाकडे तटस्थपणे पाहतो. अनुकूल चांगल्या गोष्टी त्याच्या चित्ताला विचलित करू शकत नाहीत आणि प्रतिकूल वाईट गोष्टीबद्दल तो मनात द्वेष निर्माण करत नाही. त्याचे सर्व प्रकारचे राग आणि द्वेष नष्ट झालेले असतात, ते पूर्णपणे संपलेले असतात. अशा प्रकारे त्या निर्मळ, निष्पाप आणि दोषरहित पदाला, निर्वाणाला जाऊन तो ज्ञानी पुरुष या संसार रूपी भवसागराच्या पार निघून जातो. भवतु सर्वमंगलम्. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.